So, hello dear students. In this video, we are going to start discuss the CS1 chapter, 11th standard CS1 chapter number 5, that is Introduction to Networking and Internet. A very important chapter, a very basic chapter, and या चॅप्टर मधले जे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला तुमच्या पुढच्या इंजिनिअरिंग मध्ये पण खूप जास्त युजफुल राहणार आहेत. आता आपण काही टर्म्स या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत रिलेटेड टू द नेटवर्किंग. जसं आपल्याकडे सॉफ्टवेअर असतो, जसं आपल्याकडे हार्डवेअर असतो, तसं आपल्याकडे कम्प्युटरमध्ये कम्प्युटर नेटवर्क पण एक टर्म असतो. आता नेटवर्किंग हा एक सेपरेट एरिया असतो कम्प्युटरच्या दुनियामध्ये. जसं की तुम्हाला कम्प्युटरमध्ये नेटवर्किंग हा इंजिनिअरिंगमध्ये खूप डिटेलमध्ये आहे, त्याच्यावरती सब्जेक्ट्स पण आहेत. कम्प्युटर नेटवर्क थर्ड इयरला एक सब्जेक्ट आहे कम्प्युटर सायन्स आणि IT इंजिनिअरिंगमध्ये. ठीक आहे, तर हे टॉपिक जो आहे ना, याच्यामधले जे टर्म्स आहेत हे टर्म्स कम्प्युटरच्या लाईफमध्ये डे टू डे मध्ये खूप जास्त यूज होतो. तर हे चॅप्टर तुमच्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे बेसिक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण इंट्रोडक्शन डिस्कस करू. व्हॉट इज नेटवर्किंग, नेटवर्किंग काय असतं, त्याचे टाइप्स ऑफ इन्स्टॉलेशन, त्याचं सेक्युरिटी काय, कॉन्फिगरेशन काय. दोन टाइपचे कॉन्फिगरेशन्स असतात, क्लायंट टू सर्व्हर अँड पिअर टू पिअर. त्याच्यानंतर नेटवर्किंगचे टाइप्स असतात, लॅन, मॅन, वॅन. आता हे सगळं काय आहे, सगळं आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूयात. नेटवर्कचे ऍप्लिकेशन्स काय ते पण आपण डिस्कस करू. बेसिकली नेटवर्क म्हणजे काय आणि इंटरनेट म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही आधी समजून घ्या. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दोन कम्प्युटर्स आहेत असं तुम्ही समजून घ्या. हा एक कम्प्युटर आहे आणि आपल्याकडे हा एक कम्प्युटर आहे, बरोबर. तर हे दोन कम्प्युटरमध्ये जर मी इंटरनेट कनेक्शन लावलं, जर या दोन्ही कम्प्युटर्समध्ये जर मी इंटरनेट प्रोव्हाइड केलं, याला पण इंटरनेट दिलं आणि या कम्प्युटरला पण इंटरनेट दिलं. आता जर मी या दोन्ही कम्प्युटर्समध्ये इंटरनेट दिलं, देन these computers are connected over a network. These computers are connected to a network, and now once they are connected to a network, they can send or receive the information over the internet. समजतं तुम्हाला? फॉर एक्झाम्पल आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे मोबाईल फोन असतो, बरोबर. आता मोबाईल फोनमध्ये समजा मी डेटा ऑफ केलं, मोबाईल फोनमध्ये डेटा ऑफ केलं, तर मी व्हॉट्सअपवरती कुणाला काय मेसेज सेंड करू शकतो का, किंवा व्हॉट्सअपवरती कुणाकडनं काय मेसेज रिसीव्ह करू शकतो का? नाही. तेच आता मी माझा डेटा ऑन केल्यानंतर मी मेसेज सेंड पण करू शकतो आणि मेसेज रिसीव्ह पण करू शकतो. हे कसं काय पॉसिबल आहे? बिकॉज जसं मी डेटा ऑन करतो, नाव माय मोबाईल फोन इज कनेक्टेड टू द नेटवर्क. विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, सो आय कॅन सेंड ऑर रिसीव्ह द डेटा. समजते तुम्हाला नेटवर्किंग आणि इंटरनेटचा काय संबंध आहे? ठीक आहे, आय होप सो तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर आहे. ओके, चलो त्याच्यानंतर आपण हे चॅप्टरचं पूर्ण इंट्रोडक्शन आणि पूर्ण चॅप्टर एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूयात विथ द हेल्प ऑफ अ PPT. सगळ्यात आधी तुम्हाला या चॅप्टर मधले काही टर्म्स माहिती पाहिजेत. सो फर्स्ट इज वी हॅव टू अंडरस्टँड नेटवर्किंग टर्म्स. म्हणजे नेटवर्क करताना काही टर्म्स असतात. ठीक आहे, जसं की ट्रान्समिशन मीडिया. हे टर्म्स आधी तुम्हाला माहिती पाहिजेत आणि त्याचे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे, चलो स्टार्ट करू चॅप्टर. Computer networking is a process of connecting two or more than two computers with a purpose to share, provide technical support, and to communicate. So we have two or more than two computers connected to a network with the help of internet for sharing the data, for technical support, for communication. Then we can say that all the computers are under a network. समजतं तुम्हाला नेटवर्कचा अर्थ काय? ठीक आहे. नेटवर्किंग म्हणजे काय? नेटवर्किंग इज द कन्सेप्ट ऑफ शेअरिंग रिसोर्सेस अँड सर्व्हिसेस. सो आय कॅन सेंड अ डेटा टू माय फ्रेंड, आय कॅन रिसीव्ह अ फाईल फ्रॉम माय फ्रेंड. सो हाऊ? विथ द हेल्प ऑफ नेटवर्किंग. अँड नेटवर्किंग करण्यासाठी कोण एसेन्शियल आहे? नेटवर्किंग करण्यासाठी इंटरनेट इज व्हेरी एसेन्शियल. देन इंडिव्हिज्युअल सिस्टम मस्ट बी कनेक्टेड थ्रू अ पाथवे कॉल्ड एज ट्रान्समिशन मीडियम. येस, आता कम्प्युटरमध्ये तुम्ही बघितलं असाल, कम्प्युटरच्या मागे एक ग्रे कलरचा वायर असतो, ज्याला आपण लॅन वायर म्हणतो. काय म्हणतो? लॅन वायर. तर तुम्ही तुमच्या घरी ते राउटर बघितलं असेल, इंटरनेटचा राउटर. अरे बघितलंय का नाही इंटरनेटचा राउटर? हा, इंटरनेटच्या राउटरच्या मागे असे ग्रे कलरचा वायर जातो. ठीक आहे, इंटरनेटच्या राउटरच्या मागे जो ग्रे कलरचा वायर जातो ना, त्याला आपण म्हणतो लॅन वायर. ठीक आहे, सो दिस लॅन वायर इज कॉल्ड एज अ ट्रान्समिशन मीडियम. ट्रान्समिशन मीडियम म्हणजे द वायर विच कॅरीज द इंटरनेट. शॉर्टमध्ये सांगू, जो वायर तुम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड करतो त्या वायरला आपण म्हणतो ट्रान्समिशन मीडियम. समजते सगळ्यांना? All the systems on the pathway must follow a set of common communication rules for how the data is transmitted between the different devices in the network.
These rules are called as protocols. Yes, on internet we have some protocols. On internet we have some protocols, uh, and that protocols is nothing but the rules and regulation. आता शॉर्टमध्ये सांगू एकदम शॉर्टमध्ये. आपण मी माझ्या फ्रेंडला एक फाईल सेंड केलं. आता मी माझ्या फ्रेंडला सेंड करतोय तर तो माझ्या फ्रेंडच्या कम्प्युटरवरतीच जाणार जिथं पण त्याचं अकाउंट लॉग इन आहे. आता मी एखादा फाईल सेंड करतोय रॅन्डमली कोणत्याही व्यक्तीला जातो का? नाही जात. का? कारण इंटरनेटवरती काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात आणि त्या रूल्स अँड रेग्युलेशन्सला आपण म्हणतो प्रोटोकॉल. आणि हे प्रोटोकॉल्स असल्यामुळं आपलं कम्युनिकेशन जो आहे तो एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये होतो. मला एखादा फाईल भेटतो, आता जो सेंडर आहे त्याने मला सेंड केलं तरच मला ते फाईल भेटणार ना, किंवा माझा फाईल रॅन्डमली कुणाला पण भेटणार का? नाही. का? कारण इंटरनेटवरती काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. त्या रूल्स अँड रेग्युलेशन्सला आपण म्हणतो प्रोटोकॉल्स. सो प्रोटोकॉल्स असल्यामुळं सगळ्यांचा डेटा सेंड आणि रिसीव्ह एकदम प्रॉपरली होतो. हे समजलं सगळ्यांना? तर प्रोटोकॉल मीन्स रूल्स अँड रेग्युलेशन्स ओव्हर द इंटरनेट इज कॉल्ड एज द प्रोटोकॉल्स. ट्रान्समिशन मीडिया, द medium or the pathway from where the internet goes or internet travels is called as transmission media. For example, the land wire. समजलं काय बेसिक टर्म्स? ओके, चलो. तर हे सगळ्यांनी तुमच्या नोट्समध्ये नोट करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, पण हे टर्म्स वन माहिती पाहिजे. फॉलोइंग आर द 3 मॉडेल्स इन नेटवर्क कम्प्युटिंग. आता बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ना या चॅप्टरबद्दल खूप काय काय दिले, पण मी फक्त तुमच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतील, तुमच्या एक्झाममध्ये जो टॉपिक येणार त्याच्यावरतीच मी हा व्हिडिओ कव्हर करतोय. ठीक आहे. सो आपल्याकडे 3 मॉडेल्स आहेत नेटवर्क कम्प्युटिंगचे. कोणते 3 मॉडेल्स आहेत? एक असतो सेंट्रलाइज कम्प्युटिंग, आणि एक असतो डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग, आणि एक असतो कोलॅबरेटिव्ह किंवा कोऑपरेटिव्ह कम्प्युटिंग. असे 3 टाईपचे कम्प्युटिंग मॉडेल असतात ऑन इंटरनेट किंवा नेटवर्कमध्ये. नेटवर्कमध्ये या 3 टाईपचे मॉडेल्स असतात. तुम्ही कम्प्युटर्सला एक तर सेंट्रलाइज वापरू शकता, कम्प्युटर्सला तुम्ही डिस्ट्रीब्युटेडमध्ये वापरू शकता, किंवा कम्प्युटरला तुम्ही कोलॅबरेट करून वापरू शकता. आता हे नेटवर्कचे मॉडेल्स आहेत. आता हे प्रत्येक 3 मॉडेल्सला आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू. नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळ्यात पहिलं कोणतं आहे? सेंट्रलाइज कम्प्युटिंग. तर तुम्हाला दिसतंय असं असो सेंट्रलाइज कम्प्युटिंग. ठीक आहे. आता टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला असं इमेजेस वगैरे दिलेले नाहीये, पण तुम्ही हे इमेजेसनी जास्त रिलेट करू शकता. सो व्हॉट इज सेंट्रलाइज्ड कम्प्युटिंग? आता तुम्हाला नावावरूनच कळतंय सेंट्रलाइज्ड. The centralized computing, all the processing is performed on the central server or mainframe called as main computer. म्हणजे हे तुम्हाला दिसतोय याला आपण म्हणतो मेन फ्रेम. हा असणार आपला मेन फ्रेम, किंवा याला आपण म्हणतो मेन कम्प्युटर. दिस इज कॉल्ड एज अ मेन फ्रेम ऑर दिस इज कॉल्ड एज अ मेन कम्प्युटर. आता मेन फ्रेम मध्येच होतो तुमचा प्रेझेंटेशन लॉजिक, तुमचा बिझनेस लॉजिक, तुमचा डेटा ऍक्सेस लॉजिक, म्हणजे सगळं काम इथं होणार. ठीक आहे. तुमचं सगळं काम या इथं होणार. याला आपण सर्व्हर किंवा सीपीयू असं पण सांगू शकतो. याला तुम्ही सर्व्हर किंवा हा तुमचा मेन सीपीयू असं पण तुम्ही सांगू शकता. देन कॅन यू से डम टर्मिनल 1, डम टर्मिनल 2, डम टर्मिनल एन. हे तर असे डम टर्मिनल भरपूर असतात, भरपूर डम टर्मिनल असतात. आता याला याला आपण डंब का म्हणतो? आता डमचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. या टर्मिनलला आपण डम का म्हणतो? कारण इथं डेटा प्रोसेसिंग होत नाही. म्हणजे यांना जेवढं सांगितलंय ते तेवढं काम करतात, हे डेटा प्रोसेस करत नाही, म्हणून आपण यांना डम म्हणतो. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगू करेल तुम्हाला. तुम्ही कधी एअरपोर्टमध्ये गेले असेल, तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये गेले असेल, तुम्ही कधी मॅगडीमध्ये गेलात, मॅगडी KFC मध्ये गेलात, तर तिथे तुम्हाला भरपूर स्क्रीन दिसतात. बरोबर, तिथं भरपूर स्क्रीन दिसतात. भरपूर स्क्रीनमध्ये तुम्हाला काहीतरी पर्टिक्युलर ऍडव्हर्टाइजमेंट कॉन्स्टंटली प्ले होताना दिसतात. नवीन काय दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे मेन फ्रेम मधनं तुम्हाला एक म्हणजे इथं जो ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इथं पण दिसेल. इथं फक्त मॉनिटर असेल, बाकी तिथं सीपीयू वगैरे काहीच नसतो. इथं पण मॉनिटर असतो. इथं म्हणजे इथं काही डेटा प्रोसेस होत नाही. इथं मेन फ्रेम कडनं जो डिस्प्ले होतो तो सगळीकडे डिस्प्ले होतो. समजते? आता तुम्ही KFC किंवा कोणत्याही मॅगडीला जाऊ, सगळ्या मॅगडीमध्ये एकच स्क्रीन असतो. ठीक आहे. आणि त्या स्क्रीनला कंट्रोल करणारा सगळ्यांचा मेन सर्व्हर एकच असतो. सो हे फक्त डिस्प्ले करण्याचं काम करतात. हे त्यांच्या एंडवरनं डेटा प्रोसेस वगैरे काही करत नाही. म्हणून यांना आपण म्हणतो डम टर्मिनल. काय म्हणतात ना आपण? डम टर्मिनल. फक्त डिस्प्ले करतात हे लोक. काय करतात? डिस्प्ले करतात. म्हणून यांना आपण म्हणतो डम टर्मिनल. यांना कंट्रोल किंवा यांना ऑर्डर देणारा असतो मेन फ्रेम. सो दिस टाईप ऑफ कम्प्युटिंग. आता इथं भरपूर असतात. इथं 1, 2 असं इथं 100 कम्प्युटर्स पण असू शकतात. हिअर देर कॅन बी 100 मॉनिटर्स ऑर 100 टर्मिनल्स. हिअर देर कॅन बी 100 टर्मिनल्स. बट त्या 100 टर्मिनल्सला कंट्रोल करणारा मेन फ्रेम एकच असतो. दिस इज कॉल्ड एज सेंट्रलाइज्ड कम्प्युटिंग. क्लिअर? नेक्स्ट, डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग. आता डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग म्हणजे काय? हे एकदम उलट आहे त्याचं. इन डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग द मल्टिपल कम्प्युटर्स प्रोसेस द डेटा
सर्व्हर इंडिपेंडेंटली. येस. आता इथं तुमच्याकडे एक सर्व्हर आहे ज्याला आपण मास्टर म्हणतो. इथं तुमच्याकडे एक सर्व्हर आहे. सर्व्हर म्हणजे मेन कम्प्युटर आहे. आता त्या मेन कम्प्युटरच्या खाली काही को कम्प्युटर्स आहेत, को प्रोसेसर्स आहेत. ठीक आहे. आता हे पण त्यांचा डेटा प्रोसेसिंग इंडिव्हिज्युअल करू शकतात. इथं पण डेटा प्रोसेसिंग इंडिव्हिज्युअल होतो. म्हणजे हे यांचं काम. इथं समजा ऍडिशनचं काम चाललंय तर इकडे सबट्रॅक्शन होणार, इकडे मल्टिप्लिकेशनचं काम चालू होणार, इकडे डिव्हिजन होणार, इकडं मॉड्युलसचं ऑपरेशन परफॉर्म होणार, डिसिजन मेकिंग होणार. म्हणजे सगळीकडे वेगवेगळं काम होतं, पण यांना कंट्रोल करणारा असतो एक. सगळीकडे काम वेगळा असतो पण यांना कंट्रोल करणारा असतो एक. याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग. इन दिस सिस्टम ऑल द कंपोनेंट्स रन ऑन वन सिस्टम कॉल्ड एज सर्व्हर. समजलं? हा, याच्या आधी काय होतं? याच्या आधी मेन फ्रेम एकच असतो, पण त्या मेन फ्रेमच्या आतमध्ये डम टर्मिनल खूप असतात. त्याला आपण म्हणतो सेंट्रलाइज्ड कम्प्युटिंग. याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग. बट ऑल द डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटर्स कम अंडर वन कम्प्युटर विच इज कॉल्ड एज मास्टर. इज दॅट क्लिअर? चलो नेक्स्ट. आपल्याकडे असं पण कम्प्युटिंग आहेत, कोलॅबरेटिव्ह कम्प्युटिंग. आता कोलॅबरेटिव्ह कम्प्युटिंग म्हणजे काय? जे आपण आजच्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतोय. कोलॅबरेटिव्ह कम्प्युटिंग म्हणजे काय? जे आपण आजच्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतोय. सगळं इंडिव्हिज्युअल काम होतोय. हे बघा, कोलॅबरेटिव्ह कम्प्युटिंग म्हणजे हे इंटरनेट आहे, बरोबर? दिस इज द इंटरनेट. नेटवर्क आपण बेसिकली आपल्या कम्प्युटर्सला आहे. तर समजा मी बसलोय, मी माझ्या कम्प्युटरला नेटवर्कला कनेक्ट केलं तर मला जसं नेटवर्कला वापरायचं तसं मी नेटवर्कला वापरू शकतो. तर माझा फ्रेंड बसलाय, त्याला जे कोणतं इन्फॉर्मेशन पाहिजे तो त्याला ऍक्सेस करू शकतो. म्हणजे सगळं आपलं आपलं काम इंडिव्हिज्युअली करू शकतात. याला आपण म्हणतो कोलॅबरेटिव्ह कम्प्युटिंग. बट अल्टिमेटली एव्हरीबडी इज डिपेंडेंट ओव्हर दी इंटरनेट. एव्हरीबडी इज डिपेंडेंट ओव्हर दी इंटरनेट. दिस इज कॉल्ड एज कोलॅबरेटिव्ह कम्प्युटिंग. Collaborative computing enables computers in a distributed computing environment to share process power in addition to data, resources and services. So इथं ऍडिशन मध्ये काय होतो? आपण डेटाला सेंड करू शकतो, रिसीव्ह करू शकतो, रिसोर्सेसला सेंड करू शकतो, रिसीव्ह करू शकतो, सर्व्हिसेस आपण सेंड किंवा रिसीव्ह करू शकतो. अ पर्सन ब्राउझिंग ऑन इंटरनेट इज अन एक्झाम्पल ऑफ कम्प्युटिंग, कोलॅबरेटिव्ह कम्प्युटिंग. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या फोनमध्ये ब्राउझर ओपन केला आणि तुम्ही ब्राउझरमध्ये काहीतरी वेबसाईटला ऍक्सेस करताय. असं आहे का तुम्ही जे ब्राउझरला ऍक्सेस करताय तेच बाकीचे पण ऍक्सेस करतात? नाही. आता तुम्ही जे ऍक्सेस करताय ते तुमच्या पुरतं आहे. तुमचे फ्रेंड्स, तुमचे फॅमिलीज, तुमचे रिलेटिव्स ते सगळे वेगळे वेगळे वेबसाईट्सला ऍक्सेस करू शकतात. बट अल्टिमेटली एव्हरीबडी इज कनेक्टिंग टू द इंटरनेट. एव्हरीबडी इज कनेक्टिंग टू वन नेटवर्क. गेटिंग एव्हरीबडी? आता फॉर एक्झाम्पल एक राउटर आहे, एक राउटरला समजा 10 लोक कनेक्टेड आहेत. आता ते 10 लोक काही बघू शकतात त्यांच्या फोनमध्ये, बरोबर? दिस इज कॉल्ड एज कोलॅबरेटिव्ह कम्प्युटिंग. बट सगळे कनेक्टेड आहात एका राउटरला. ठीक आहे. नेक्स्ट, नेटवर्क कॉन्फिगरेशन. आता दोन टाईपचे कॉन्फिगरेशन असतात आपल्या नेटवर्कमध्ये. एकाला आपण म्हणतो क्लायंट सर्व्हर आणि एकाला आपण म्हणतो पिअर टू पिअर. क्लायंट सर्व्हर काय आहे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. हे बघा, नेटवर्क कॉन्फिगरेशन किंवा नेटवर्क अरेंजमेंट. कॉन्फिगरेशन म्हणजे काय? अरेंजमेंट. कॉन्फिगरेशन मीन्स व्हॉट? अरेंजमेंट ऑफ कम्प्युटर्स कॉल्ड एज कॉन्फिगरेशन. So how can we configure or how can we give the setting to the network? That can be one client server or that can be peer to peer. असे दोन टाईपचे आपल्याकडे कॉन्फिगरेशन असतात. आता क्लायंट सर्व्हर काय आणि पिअर टू पिअर काय हे आपण एकदम डिटेलमध्ये आता डिस्कस करू नेक्स्ट स्लाइडवर. आता सगळ्यात आधी आपण डिस्कस करतो क्लायंट सर्व्हर. इथं बघा आपल्याकडे क्लायंट सर्व्हर बद्दल इन्फॉर्मेशन पण दिलेले आहे आणि तुम्हाला एक इमेज पण इथं क्लिअर दिसतोय. सो अ क्लायंट सर्व्हर नेटवर्क इज द मीडियम through which clients access resources and services from central computer. म्हणजे आपल्याकडे एक सेंट्रल कम्प्युटर असेल आणि या सेंट्रल कम्प्युटर मधनं आपण रिसोर्सला ऍक्सेस करू शकतो क्लायंट कम्प्युटरकडे. जसं तुम्ही तुमच्या कम्प्युटर लॅब किंवा तुम्ही तुमचा IT लॅब बघू शकता. तुम्ही तुमच्या कॉलेजमधला IT लॅब, तुम्ही तुमच्या कम्प्युटर मधला तुम्ही कॉलेजमधला IT लॅब जो बघता तिथं एक कम्प्युटर असतो सर्व्हर म्हणून. जोपर्यंत आपण सर्व्हरला ऑन करत नाही तोपर्यंत क्लायंट मध्ये इंटरनेट कनेक्शन भेटत नाही. खूप वेळा तुम्ही नोटीस केलं असेल, जोपर्यंत सेंट्रल कम्प्युटर किंवा जोपर्यंत तुमचा सर्व्हर कम्प्युटर ऑन होत नाही तोपर्यंत तुमच्या क्लायंट कम्प्युटरला इंटरनेट कनेक्शन भेटत नाही. तुम्ही क्लायंट कम्प्युटर्सला वापरू शकता, तुम्ही इथं बसून या कम्प्युटरला वापरू शकता, इथं तुम्ही कम्प्युटरला वापरू शकता, काही ऑब्जेक्शन नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या कम्प्युटरला तुम्ही नेटवर्कला कनेक्ट करू शकत नाही. तुम्ही त्या कम्प्युटर्सला नेटवर्क मध्ये का कनेक्ट करू शकत नाही? बिकॉज दे आर नॉट कनेक्टेड टू द सर्व्हर विच इज द सेंट्रल कम्प्युटर. सो वेन वी कनेक्ट द क्लायंट मशीन टू अ सेंट्रल कम्प्युटर देन ओनली वी कॅन ऍक्सेस टू द इंटरनेट. म्हणजे पूर्ण ऍक्सेस, पूर्ण कंट्रोल कोणाकडे? सर्व्हरकडे. समजतंय? सो जोपर्यंत सर्व्हर नाही तोपर्यंत बाकीचे काहीच करू शकत नाही. समजतं तुम्हाला? सो दिस टाइप ऑफ नेटवर्किंग इज कॉल्ड एज क्लायंट सर्व्हर.
सर्व्हर एकच असतो बरं का, देर कॅन बी ओनली वन सर्व्हर बट दॅट कॅन बी मेनी क्लायंट्स. हे लक्षात घ्या, MCQ मध्ये विचारतात. देर कॅन बी ओनली वन सर्व्हर बट दॅट देर कॅन बी मेनी क्लायंट्स फॉर दॅट सर्व्हर. Client server network is medium through which clients access resources and services from a central computer via LAN or WAN. हा, आता आपण सर्व्हरला क्लायंट मधनं ऍक्सेस करू शकतो बाय युझिंग दीज टू टाइप्स ऑफ नेटवर्क, दॅट इज कॉल्ड एज लोकल एरिया नेटवर्क और वाइड एरिया नेटवर्क. आता हे लोकल एरिया नेटवर्क किंवा वाइड एरिया नेटवर्क हे काय आहे ते आपण डिस्कस करूयात पुढे. द युजर हू वर्क ऑन सर्व्हर दे आर कॉल्ड एज क्लायंट्स. म्हणजे जो सर्व्हरवरती काम करतो त्यांनाच आपण म्हणतो क्लायंट. Novel NetWare, Windows NT server are examples of network server operating system which are used in networking. आता आपण सर्व्हर मध्ये जो नेटवर्किंग, आता सर्व्हर मध्ये जो ऑपरेटिंग सिस्टम वापरतो एकदम डिफरंट असतो. जसं की नॉवेल नेटवेअर असतो, विंडोज NT असतो. आता तुम्ही क्लायंट मध्ये काय वापरता, विंडोज 7, विंडोज 10, विंडोज 11, विंडोज प्रो, विंडोज 11 प्रो, हे सगळं तुमचं क्लायंटसाठी झालेला ऑपरेटिंग सिस्टम असतो. बरोबर, सर्व्हरसाठी ऑपरेटिंग सिस्टम वेगळाच असतो. इथं विंडोज 7, विंडोज 10 काम करणार नाही. इथं आपल्याला लागतो विंडोज NT, नॉवेल नेटवेअर, असे ऑपरेटिंग सिस्टम्स आपल्याला इथं वापरावं लागतं. दिस इज कॉल्ड एज क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. समजते का? सो बेसिकली क्लायंटचं सगळं, आता आपण जर सर्व्हरमध्ये सेटिंग चेंज केली तर आपण काय वेबसाईटला ऍक्सेस पण करू शकत नाही. म्हणजे क्लायंट्स यांचा पूर्ण कंट्रोल, यांचा पूर्ण ऍक्सेस असतो सर्व्हरकडे. समजते? आणि सर्व्हरमध्ये जो पर्सन बसलेला असतो, एक पर्सन असतो जो सर्व्हर कंट्रोल करतो, त्याला आपण म्हणतो ऍडमिन. त्याला आपण काय म्हणतो, ऍडमिन. त्याला आपण काय म्हणतो, ऍडमिन. ऍडमिनिस्ट्रेटर पण म्हणतो त्याला. ठीक आहे, ऍडमिन किंवा ऍडमिनिस्ट्रेटरचा शॉर्ट फॉर्म असतो ऍडमिन. जो व्यक्ती सर्व्हरला कंट्रोल करतो किंवा जो व्यक्ती सर्व्हर वरती काम करतो त्याला आपण म्हणतो ऍडमिनिस्ट्रेटर किंवा त्याला आपण म्हणतो ऍडमिन. ठीक आहे. सो हे झालं क्लायंट सर्व्हर कॉन्फिगरेशन. आफ्टर क्लायंट सर्व्हर वी हॅव, आता याचे ऍडव्हान्टेजेस पण आहेत, याचे ड्रॉबॅक्स पण आहेत, हे पण तुमच्या एक्झामला इम्पॉर्टंट आहेत. क्लायंट सर्व्हरचा ऍडव्हान्टेजेस काय, इट फॅसिलिटेट्स अ सेंट्रलाइज स्टोरेज सिस्टम. म्हणजे तुम्ही सर्व्हरवरती सगळं डेटा स्टोअर करू शकता. सो हिअर कॅन बी अ सेंट्रलाइज स्टोरेज सिस्टम. डेटा कॅन बी इझिली बॅकअप इन दिस नेटवर्क. हा, तुम्ही तुमचा डेटाला सर्व्हरमध्ये बॅकअप घेऊ शकता. डेटा शेअरिंग इज हाय स्पीड. येस, तुम्ही इथं डेटा शेअर करू शकता हाय स्पीडमध्ये. हा, तुम्हाला एक सांगायचं विसरलो मी. आता क्लायंट सर्व्हरमध्ये फॉर एक्झाम्पल एक आपलं राऊंड गेले, इथं एक पर्सन आहे ए, इथं एक पर्सन आहे बी, इथं एक पर्सन आहे सी. आता एला सीचं कम्प्युटरचा डेटा ऍक्सेस करायचं. कॅन ही ऍक्सेस डायरेक्टली? नो, ही हॅज टू फर्स्ट टेक द परमिशन ऑफ सर्व्हर अँड आफ्टर टेकिंग द परमिशन ऑफ सर्व्हर देन ओनली द पर्सन ए कॅन ऍक्सेस द डेटा ऑफ सी. आता डेटा बी ला कम्प्युटर ए चा डेटा ऍक्सेस करायचा आहे, तो कम्प्युटर बी मधला पर्सन कम्प्युटर ए चा डेटा डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही. ऍक्सेस करू शकतो पण परमिशन घ्यावा लागेल सर्व्हरचा. सर्व्हरचा परमिशन घेतल्याशिवाय आपण इथं डेटा ऍक्सेस करू शकत नाही. तर आपण एक सांगू शकतो, आपण इथं डेटा प्रायव्हसी मेंटेन करतोय. काय मेंटेन करतोय? डेटा प्रायव्हसी मेंटेन करतोय. सगळ्यांचा डेटा, क्लायंट मधले सगळ्यांचा डेटा इथं प्रायव्हेट असतो. सो वी कॅन मेंटेन अ डेटा प्रायव्हसी. एक पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. हा, डेटा शेअरिंग कॅन बी बॅकअप इन द नेटवर्क. डेटा शेअरिंग इज हाय स्पीड. सर्व्हर कॅन सर्व मल्टिपल क्लायंट्स ऍट अ टाइम. म्हणजे एकाच टाइमला आपले सर्व्हर्स जे असतात ते मल्टिपल क्लायंट्सला सर्व्ह करू शकतात. याचे ड्रॉबॅक्स काय? डिपेंडन्सी इज मोर ऑन सेंट्रलाइज सर्व्हर. हा, आपल्याला पूर्ण म्हणजे क्लायंटला पूर्ण सर्व्हरवरती डिपेंड राहावं लागतं. इफ द सर्व्हर्स डेटा इज करप्टेड ऑल नोड्स विल बी अफेक्टेड. नोड्स म्हणजे सर्व्हर्स, नोड्स म्हणजे क्लायंट्स. जर तुमचा सर्व्हरचा डेटा करप्ट झाला तर तुमचे नोड्स अफेक्ट होऊ शकतात, म्हणजे तुमचे क्लायंट्स अफेक्ट होऊ शकतात. अ नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर इज रिक्वायर्ड. हा, आता सर्व्हरला मॅनेज करण्यासाठी एक ऍडमिन लागतो, त्याला आपण म्हणतो ऍडमिनिस्ट्रेटर. तो लागेलच कंपल्सरी. द कॉस्ट ऑफ नेटवर्क इज सो हाय. आता तुम्हाला समजा एक नेटवर्क एस्टॅब्लिश करायचं आहे तर तिथं सर्व्हर लागेल, बरोबर. तर सर्व्हरचा कॉस्ट जो असतो दॅट इज 10 टाइम्स मोर देन द कॉस्ट ऑफ अ क्लायंट. काय म्हटलं, क्लायंट मशीन परचेस करण्याचा जो कॉस्ट असतो ना त्याच्यापेक्षा 10 टाइम्स किंवा 5 टाइम्स तुमचा सर्व्हरचा कॉस्ट असतो, कारण सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टम थोडा एक्सपेन्सिव्ह ऑपरेटिंग सिस्टम असतो. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस अँड दीज आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ युअर क्लायंट सर्व्हर कॉन्फिगरेशन. नाव वी कम टू द नेक्स्ट कॉन्फिगरेशन दॅट इज कॉल्ड एज P2P. P2P म्हणजे पिअर टू पिअर. आता पिअर टू पिअर मध्ये देर आर ओनली क्लायंट्स, देर आर ओनली कम्प्युटर्स. सो दीज कम्प्युटर्स आर टर्म्ड एज पिअर्स. Can you see anywhere any server? No. So here there is no any server. So any computer can send
or any computer can receive the data of anybody. म्हणजे आता इथं समजा एक व्यक्ती बसलाय, ए बी सी डी असे 4 लोक बसलेत. ए डीचा डेटा ऍक्सेस करू शकतो विथआउट एनीबडीज परमिशन. सो द कम्प्युटर ए कॅन ऍक्सेस द डेटा ऑफ कम्प्युटर डी विथआउट एनीबडीज ऍक्सेस. तर मला इथं फक्त एक सांगा, इथं डेटा प्रायव्हसी आहे का? नाही. इथं डेटा प्रायव्हसी बिलकुल पण नसेल. कोण पण कोणाचा डेटा ऍक्सेस करेल. तर तुमच्या डोक्यात एक विचार येत असेल, कोण वापरत असेल या टाईपचे नेटवर्क? या टाईपचे नेटवर्क कोण वापरतात? अरे तुम्हाला माहिती आहे का, एक सांगतो तुम्हाला, क्लायंट सर्व्हरपेक्षा सगळ्यात जास्त यूज होणारं नेटवर्क आहे पीअर टू पीअर. हो, क्लायंट सर्व्हरपेक्षा सगळ्यात जास्त यूज होणारं नेटवर्क आहे पीअर टू पीअर. तुम्ही विचार करत असाल की क्लायंट सर्व्हरपेक्षा सगळ्यात जास्त पीअर टू पीअर कसं काय यूज होतो? पीअर टू पीअर सगळ्या IT कंपनीजमध्ये, सगळ्या IT फर्म्समध्ये, कंपनीजमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये सगळीकडे पीअर टू पीअर नेटवर्क यूज होतो. कारण फॉर एक्झाम्पल एक टीम आहे, एक सॉफ्टवेअरची टीम आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक टीम आहे जो सॉफ्टवेअर बनवतो. आता इथे एक व्यक्ती बसलाय, तो कोडिंग करतोय सॉफ्टवेअरसाठी. इथे एक व्यक्ती बसलाय, तो डिझाईन करतोय सॉफ्टवेअरसाठी. इथे एक व्यक्ती बसलाय, तो मार्केटिंग करतोय सॉफ्टवेअरसाठी. आणि इथे एक व्यक्ती बसलाय, तो पण काहीतरी काम करतोय सॉफ्टवेअर बद्दल. म्हणजे या सगळ्यांचं टार्गेट काय? सॉफ्टवेअर. या सगळ्यांचं टार्गेट काय? सॉफ्टवेअर. आता हा व्यक्ती याचा डेटा डिलीट करू शकतो, हा व्यक्ती याचा डेटा डिलीट करू शकतो. कोण पण कोणाचा डेटा डिलीट करू शकतात. पण ते डिलीट करतात का? नाही. बिकॉज दे ऑल आर वर्किंग ॲज अ टीम. समजा एकाने दुसऱ्याचा डेटा डिलीट केलं तर अल्टिमेटली त्याचा पण लॉस आहे ना त्याच्यामध्ये. सो एव्हरीबडी इज वर्किंग इन अ टीम. सो एव्हरीबडी इज गोइंग टू कोलॅबरेट अँड एव्हरीबडी इज गोइंग टू वर्क टुगेदर. सगळे एकत्र मिळून काम करतात. तर या टाईपच्या नेटवर्कला आपण म्हणतो पीअर टू पीअर नेटवर्क. ठीक आहे. इथं कुणाचाच काहीच कंट्रोल नसतं, कुणाचं काहीच प्रायव्हसी नसतो. पण सगळे आपलं काम एकदम परफेक्शनली करू शकतात इफ दे शेअर द रिसोर्सेस. सो दिस टाइप ऑफ नेटवर्क इज कॉल्ड एज पीअर टू पीअर नेटवर्क. समजते सगळ्यांना. पण हा नेटवर्क सगळ्यात जास्त यूज होतो. पीअर टू पीअर आर द नोड्स ऑर कम्प्युटर सिस्टम विच आर कनेक्टेड टू ईच अदर इन द नेटवर्क. ईच ऑफ द नोड्स कॅन ऍक्ट ॲज क्लायंट ऑर सर्व्हर. हा, इथं क्लायंट पण तेच आणि सर्व्हर पण तेच. म्हणजे कुणाचाच काहीच परमिशनची गरज नाही. Windows 95, Windows 98 and Windows NT are some examples of network server operating system which can be used in this network. तर भरपूर टाईपचे सॉफ्टवेअर असतात जे आपण इथं वापरू शकतो पीअर टू पीअर. समजलं? आता याचे पण ऍडव्हान्टेजेस आणि याचे पण ड्रॉबॅक्स आहेत. हे बघा, इट इज इझी टू इम्प्लिमेंट अँड मॅनेज. इझिली कोण पण कोणाला डेटा शेअर करू शकतो, रिसीव्ह करू शकतो, सगळे एकत्र मिळून काम करू शकतात, युनिटी राहू शकतो. नोड्स आर इंडिपेंडेंट ऑफ वन अनदर. ऑल्सो नो ऍक्सेस परमिशन्स आर निडेड. सगळं आपलं आपलं काम इंडिव्हिज्युअल करणार. सारखं सर्व्हरकडे जाऊन परमिशन घ्यायची गरज नाहीये. इफ अ पीअर फेल्स इट विल नॉट अफेक्ट द अदर वर्किंग ऑफ अदर्स. म्हणजे एक कम्प्युटर फेल झाला तर बाकी अफेक्ट होणार नाही. पण क्लायंट सर्व्हरमध्ये जर सर्व्हर फेल झालं तर बाकी सगळे क्लायंट्स अफेक्ट होऊ शकतात. देर इज नो नीड ऑफ एनी प्रोफेशनल सॉफ्टवेअर इन सच नेटवर्क. म्हणजे काय प्रोफेशनल सॉफ्टवेअरची गरज नाही. द कॉस्ट आहे बरं का. द कॉस्ट ऑफ दिस नेटवर्क इज व्हेरी लेस. म्हणजे इझी आहे. जास्त काय कॉम्प्लेक्स नेटवर्क पण नाही आहे आणि यांचा कॉस्ट पण खूप कमी असतो. पण याचे काय ड्रॉबॅक्स पण आहे. ड्रॉबॅक्स काय? स्टोरेज इज डिसेंट्रलाइज्ड अँड ऑल्सो नॉट सो एफिशियंटली मॅनेज्ड. आपण याचं स्टोरेज काय करतो? इंडिव्हिज्युअली स्टोर करतो. प्रत्येक पीअरचा स्टोरेज जो असतो त्याच्याकडेच असतो. ठीक आहे. आपण सेंट्रलाइज करत नाही. सेंट्रलाइज म्हणजे सर्व्हरकडे देऊन ठेवत नाही. आपल्या जबाबदारीवर आपला डेटा स्टोअर करणार पीअरमध्ये. नो डेटा बॅकअप ऑप्शन इज अवेलेबल इन पीअर टू पीअर. हा, आता आपण डेटा स्टोअर करतो पीअरमध्ये, पण पीअरलाच काही प्रॉब्लेम झाला तर आपला डेटा गेला. पण क्लायंट सर्व्हरमध्ये आपण आपला डेटा कुठं स्टोअर करतो? सर्व्हरकडे. समजा क्लायंटला काही प्रॉब्लेम झाला तर आपला डेटा सर्व्हरकडनं ऍक्सेस करू शकतो. दीज काइंड्स ऑफ नेटवर्क्स आर नॉट सो सिक्युअर. हा, हे जास्त सिक्युअर नसतात. कोण पण कोणाचाही डेटा ऍक्सेस करू शकतो. हे जास्त सिक्युअर नसतात. सो दीज आर. आता ऍडव्हान्टेजेस पण आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. एक्झामला जायच्या आधी तुम्हाला ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस दोन्ही माहिती पाहिजे. समजलं? चलो नेक्स्ट. नाव वी कम टू द टाइप्स ऑफ नेटवर्किंग. आता आपण इथे येऊयात. तुम्ही इथं बघू शकता टाइप्स ऑफ नेटवर्किंग. हा, तर आपल्याकडे बेसिकली टाइप्स ऑफ, आता हे सगळं आपण कम्प्लीट केलेले. नेटवर्क कॉन्फिगरेशन, नेटवर्क इन्स्टॉलेशन मध्ये आपण बघितलं सेंट्रलाइज कम्प्युटिंग, बरोबर, सेंट्रलाइज्ड. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटेड, कोलॅबरेटिव्ह, हे सगळं आपण डिस्कस केलं. आता आपण टाइप्स ऑफ नेटवर्कमध्ये डिस्कस करू. टाइप्स ऑफ नेटवर्कमध्ये ना 3 टाइप्स असतात. टाइप्स ऑफ
नेटवर्कमध्ये आपल्याकडे 3 टाइप्स असतात. एकाला आपण म्हणतो लॅन. लॅनचा अर्थ असतो लोकल एरिया नेटवर्क. सेकंड असतो मॅन. मॅनचा अर्थ असतो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आणि तिसरा असतो वॅन. वॅनचा अर्थ असतो वाईड एरिया नेटवर्क. आता समजा आपल्याकडे 2 कम्प्युटर्स आहेत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बघा, आपल्याकडे 2 कम्प्युटर्स आहेत आणि दोन्ही कम्प्युटर्सचा डिस्टन्स खूप कमी आहे. दोन्ही कम्प्युटर्सना जस्ट जवळच आहेत, एकदम जवळ आहेत. दोन्ही कम्प्युटर्स एकमेकांच्या एकदम जवळ आहेत. जसं की तुमचा कम्प्युटर लॅब, तुम्ही कम्प्युटर लॅबमध्ये बघितलं असेल, की दोन किंवा 2 पेक्षा जास्त कम्प्युटर्स आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कम्प्युटर्स, त्यांचा मधला डिस्टन्स किती असतो? खूप कमी असतो, बरोबर? अरे ठीक आहे. त्यांचा मधला डिस्टन्स कसा असतो? त्यांचा मधला डिस्टन्स खूप कमी असतो, बरोबर? आता आपल्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कम्प्युटर्स असतात. सो व्हेन वी हॅव 2 or more than 2 computers and the distance between 2 computers is less, we will use the LAN. आता 2 कम्प्युटर्स आहेत, पण 2 कम्प्युटर्स जरा लांब आहेत. 2 कम्प्युटर्स जरा लांब आहेत. आता एक कम्प्युटर आहे मध्ये आणि एक कम्प्युटर आहे चिंचवडमध्ये. म्हणजे एका सिटीमध्ये. बेसिकली याला आपण मॅनचा अर्थ काय? मेट्रोपॉलिटन. मेट्रो म्हणजे सिटी. 2 कम्प्युटर्स आहेत, पण दोन्ही कम्प्युटर्स एका डिस्टन्सवरती आहेत. डिस्टन्स आहे मीडियम. जास्त लांब पण नाही, जास्त जवळ पण नाही. दो विल गो फॉर द मॅन नेटवर्क. अँड तिसरा आहे वॅन नेटवर्क. वॅन म्हणजे काय? एक कम्प्युटर तुमचं पुणेमध्ये आहे आणि एक कम्प्युटर समजा तुमचं दिल्लीमध्ये आहे. तर आपण जाऊ वॅनकडे. सो वेन द डिस्टन्स इज लार्ज, ठीक आहे. आपण पहिलं कुणाबद्दल बोलते? डिस्टन्स बद्दल बोलते. तर पहिलं कुणाबद्दल बोलते? डिस्टन्स जर कमी असेल आपण लॅनकडे जाणार. डिस्टन्स जर मीडियम असेल मॅनकडे जाणार. आणि डिस्टन्स जर खूप लार्ज असेल, खूप लांब कम्प्युटर्स असेल, तर आपण वॅनकडे जाणार. असे 3 टाईपचे नेटवर्क्स आपल्याकडे असतात. ठीक आहे. आता लॅन जो असतो ना, तो असतो वायर्ड नेटवर्क. 100% वायर्ड असतो. ठीक आहे. तुम्ही तुमच्या कम्प्युटरच्या मागे तो ग्रे कलरचा वायर बघितला असेल, त्याला आपण म्हणतो लॅन वायर. दॅट इज लॅन नेटवर्क. मॅन मध्ये डिस्टन्स असतो. मॅन मध्ये एकतर वायर्ड पण असतो किंवा वायरलेस पण असतो, दोन्ही असतात. आणि वॅन मध्ये 100% वायरलेस असतो. तुम्ही काय पुण्यापासून दिल्लीपर्यंत काय वायर टाकत जाणार का रे? नाही. तो वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क, 100% वायरलेस. समजतं तुम्हाला डिफरन्स? मी तुम्हाला क्लिअर करून देतोय. वायर्ड हे वायर्ड पण असू शकतो, वायरलेस पण असू शकतो. आणि वॅन इज 100% वायरलेस. आता कॉस्ट बद्दल बोलूया. कॉस्ट हा खूप चीप असतो. आता किंवा लेस सांगू शकतो आपण. कॉस्ट खूप कमी असतो याचा. आपण कॉस्ट बद्दल डिस्कस केलं. कॉस्ट खूप कमी असतो. याचा कॉस्ट मीडियम असतो, कारण आपला वायर खूप लांब जातो एका सिटीमध्ये. आणि वॅनमध्ये आपला कॉस्ट खूप एक्सपेन्सिव्ह असतो, खूप जास्त हाय असतो. हायली एक्सपेन्सिव्ह असतो. ठीक आहे. आता त्याचे एक्झाम्पल्स डिस्कस करूयात. एक्झाम्पल्समध्ये आपण सांगू शकतो तुमचा कम्प्युटर लॅब, तुमचं बिल्डिंग किंवा सोसायटीमध्ये बघितलं असेल तुम्ही तुमच्या घरी वायफाय बघितलं असेल. एका बिल्डिंगला एक कॉमन अँटिना असतो आणि ते एक कॉमन लॅन नेटवर्कला शेअर करतात. जसं तुमचं ऑफिस झालं, ऑफिसमध्ये सांगू शकतो ऑफिस, IT लॅब झालं, स्कूल्स झाले, ठीक आहे, बिल्डिंग्स झाले एका कॉमन बिल्डिंगमध्ये. ठीक आहे. एक नेटवर्क एस्टॅब्लिश करतो आपण एका बिल्डिंगमध्ये, दॅट इज लॅन. मॅन मध्ये आपण सांगू शकतो टीव्ही केबल नेटवर्क. आठवतं तुम्हाला टीव्ही केबल नेटवर्क? एकच वायर असतो आणि तो एकच वायर सगळ्यांच्या घरी जातो. टीव्ही केबल नेटवर्क. आता तर सगळ्यांच्या घरी DTH आलेत. आधीच्या टाइममध्ये एकच वायर असतो आणि तो एकच वायर सगळ्यांच्या घरी जातो. म्हणजे सिटी एक, वायर एक, पण सगळ्यांचे घर वेगळे. त्याला आपण म्हणतो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ठीक आहे. मोबाईल टावर्स पण सांगू शकतो आपण. मोबाईल टावर्स, ठीक आहे. मोबाईल टावर्स इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ मॅन. ठीक आहे. मोबाईल टावर्स पण आपण सांगू शकतो. ठीक आहे. मोबाईल टावर्स कसं आहे, ते वायरलेस मध्ये येतात मोबाईल टावर्स. आता एका सिटीमध्ये एक टावर असतो, पण ते टावर भरपूर लोक यूज करतात ना, बरोबर? दॅट इज मॅन. आणि वॅन मध्ये काय होतं? सॅटेलाइट लिंक. हो, पण हे ठीक आहे. मी तुम्हाला आता सांगतो कसं सॅटेलाइट लिंक. हे पण चेंज करता येत नाही. ठीक आहे, इथंच मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सॅटेलाइट लिंक कसं? फॉर एक्झाम्पल, आता हे तुम्ही आहेत, बरोबर? हे तुम्ही आहेत आणि हे तुमचा फ्रेंड आहे. तुम्ही आहेत पुण्यामध्ये आणि तुमचा फ्रेंड आहे दिल्लीमध्ये. तर तिथं तुम्ही बेसिकली कॉल करता फोनवरती, तुम्ही नंबर डायल करता आणि कॉल करता. तर काय होतं, तुमचा जो नेटवर्क आहे तो नियर बायचा वरला जातो.
तुमच्या आसपास एखादा मोबाईल टावर असेल ना, तर तुमचा मोबाईल फोनवरनं तो लिंक तुमच्या टावरवर जातो. टावर काय करतो, त्या लिंकला पाठवतो सॅटेलाइटला. वरती कम्युनिकेशन सॅटेलाइट असतो, ठीक आहे. वरती स्पेसमध्ये आपल्याकडे कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात, बरोबर. मग तुमचा मोबाईल टावरमधनं आपला लिंक जातो कम्युनिकेशन सॅटेलाइटला. मग कम्युनिकेशन सॅटेलाइट बघतात की हा नंबर कुठं पाठवायचा आहे. मग कम्युनिकेशन सॅटेलाइट तो नंबर पाठवतो दिल्लीला. आता दिल्लीमध्ये तुमच्या फ्रेंडच्या आसपास पण एक मोबाईल टावर असेल, बरोबर. मग तो मोबाईल टावरला कनेक्शन जातो आणि मग तो मोबाईल टावरकडनं तुमच्या फ्रेंडच्या फोनला रिंग जातो. आणि मग तुम्ही इथून काय बोलतात तर तुमचा मेसेज जो आहे असा जातो आणि तुमचा फ्रेंड काय बोलतो तो मेसेज असं येतो. सो हे काय झालं, एक नेटवर्क एस्टॅब्लिश झालं. आता तुमच्यामध्ये आणि तुमच्या फ्रेंडमध्ये एक नेटवर्क एस्टॅब्लिश झालं. आता हे नेटवर्कलाच आपण म्हणतो वॅन नेटवर्क. आता समजलं तुम्हाला वॅन नेटवर्क असं आहे. सो दिस इज अ वाईड नेटवर्क. सो सॅटेलाइट लिंक इज अन एक्झाम्पल ऑफ वाईड एरिया नेटवर्क. समजलं? तर तुम्हाला लॅन, मॅन, वॅन हे तिन्ही गोष्ट मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये क्लिअर करून सांगितलेली. ठीक आहे. बघा, लॅन बद्दल तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन भेटेल. लोकल एरिया नेटवर्क इज अ कलेक्शन ऑफ डिव्हाइसेस कनेक्टेड टुगेदर इन वन फिजिकल लोकेशन. लोकेशन एकच असेल पण तिथं नेटवर्क खूप जास्त असेल. जसं की बिल्डिंग्स, ऑफिस. आता तुमचा आयटी लॅबमध्ये काय कम्प्युटर एकच असतो का? नाही, आपल्याकडे 50-100 कम्प्युटर असतात, पण त्या 50-100 कम्प्युटरला नेटवर्क एकच असतो. ऑफिस, स्कूल, होम. डेटा ट्रान्सफर रेट इज जनरली हाय. ठीक आहे. A LAN uses only one type of transmission media, commonly 5 coaxial cables. एकच केबल असतो, ते एकच केबल मधून आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करून पाठवतो. इथरनेट म्हणजे लॅनचा अजून एक नाव असतो इथरनेट. इथरनेट इज मोस्ट कॉमन यूज लॅन. दे आर यूज इन वायर्ड मीडियम इन कंजंक्शन विथ अ स्विच ऑर अ हब. तुम्ही तुमच्या लॅबमध्ये स्विच किंवा हब बघितलं असेल, असं मोठं एक बॉक्स बघितलं असेल, बरोबर. त्याला आपण स्विच किंवा हब म्हणतो. म्हणजे बाहेरून एकच वायर येतो, त्या स्विच किंवा हब मध्ये एक वायर गेल्यानंतर भरपूर वायर डिस्ट्रीब्यूट होतात आणि प्रत्येक कम्प्युटरला जातात. ठीक आहे. एक ग्रे कलरचं बॉक्स तुम्ही बघितलं असेल तुमच्या लॅबमध्ये. हे स्विच, हब, राउटर, त्याच्यानंतर रिपीटर, हे सगळं तुम्हाला 12th मध्ये पण एक चॅप्टर आहे CS2 मध्ये, एकदम डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. देर इज अ वायरलेस लॅन जनरली युजिंग फॉर वायफाय. आता वायफाय पण एक लॅनच आहे, वायफायच्या मागे पण एक लॅन वायर आहे, पण ते वायर्ड नेटवर्कला आपण वायरलेस मध्ये कन्वर्ट करतो बाय युझिंग अ राउटर. दिस इज कॉल्ड एज लोकल एरिया नेटवर्क. पॉइंट्स नोट करून घ्या. बघा, याला आपण म्हणतो लॅन. इंटरनेटमधनं कनेक्शन येतो तुमच्याकडे, बरोबर. याला आपण म्हणतो हब किंवा स्विच. वायर एकच येतो, इनपुट एक पण आउटपुट मेनी. इनपुट एक, आउटपुट मेनी. आठवते आपण हे शिकलो होतो मक्स, मल्टिप्लेक्सर्स. तर मल्टिप्लेक्सरचं लॉजिक असतं याच्यामध्ये. CS2 मध्ये शिकलो ना मक्स, मल्टिप्लेक्सर्स. तर याचा लॉजिक असतो एक इनपुट मेनी आउटपुट. मग हे सगळ्यांकडे जातो. सो दिस इज टिपिकली युअर लॅन. तसं आहे आपल्याकडे वाईड एरिया नेटवर्क. मॅनचं माझ्याकडे नोट्स नाही, पण तुम्ही लॅन आणि वॅनला को रिलेट करून तुम्ही मॅनचे नोट्स लिहू शकतात, बरोबर. A wide area network is a collection of LAN and other network to communicate with another worldwide or state or country. सर इथं खूप मोठा नेटवर्क आहे हा, स्टेट कंट्रीमध्ये येतो हा. ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स अपलिंक्स फॉर कनेक्टिंग लॅन्स टू इंटरनेट. कम्युनिकेशन लिंक्स आर प्रोव्हाइडेड बाय पब्लिक कॅरियर लाईक टेलिफोन नेटवर्क, नेटवर्क प्रोव्हाइडर्स, केबल सिस्टम, सॅटेलाइट्स एक्सेट्रा. दे हॅव लो डेटा ट्रान्सफर रेट, बट मध्ये आपल्याकडे बुस्टर्स वगैरे असतात, ते बुस्टर्स वगैरे वापरून आपण डेटा ट्रान्सफर रेटचं स्पीड वाढवू शकतो. आता वाईड एरिया नेटवर्क कुठं वापरतात? बँक नेटवर्कमध्ये, इंटरनेटमध्ये, बरोबर. बँक असतो एकच, पण ते एक बँक, फॉर एक्झाम्पल XYZ बँक एकच असणार, पण ते बँकचे ब्रांचेस 200 ब्रांचेस असतात, पण त्यांचं नेटवर्क एकच असतो. समजते? आता फॉर एक्झाम्पल एक बँक आहे XYZ बँक, तो XYZ बँकचे ब्रांचेस इंडियामध्ये 100 आहेत, त्यांचं नेटवर्क एकच असतो, पण ते सगळीकडे यूज करतात. हाऊ? बाय युझिंग द वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे. सो दिस इज लाईक वाईड एरिया नेटवर्क. आता वाईड एरिया नेटवर्कच्या आतमध्ये मल्टिपल लॅन्स येतात जे आपण यूज करू शकतो. ठीक आहे. सो युअर वी हॅव कम्प्लीट. अच्छा, अजून एक टॉपिक आहे आता नेटवर्क ऍप्लिकेशन. आता नेटवर्क ऍप्लिकेशन सांगायची गरज नाही, एकदम सिम्पल आहे. इंटरनेटचं यूज काय आहे? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये खूप रेट्रो स्टाईलमध्ये दिलेले आहेत. ईमेल, व्हॉइस मेल, FTPचा फुल फॉर्म लक्षात राहू द्या, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. BBS याचा फुल फॉर्म पण एक्झाममध्ये विचारतात. बुलेटिन बोर्ड सर्व्हिस. चॅट, आपण जे मेसेंजर वापरतो, आता आपण काय करतो मोबाईल फोनमध्ये काय करतो, ते सगळं नेटवर्क ऍप्लिकेशन आहे. युजर ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप, सगळं. बुलेटिन बोर्ड सर्व्हिस
बरोबर. बुलेटिन बोर्ड सर्व्हिस म्हणजे तुमचं व्हॉट्सअप एक एक्झाम्पल आहे बुलेटिन बोर्ड सर्व्हिसचा. एक मेसेज तुम्ही ड्रॉप करता, 100 लोकांना मेसेज जातो, दॅट इज बुलेटिन बोर्ड सर्व्हिस. समजतंय? सो व्हॉट्सअप इज अन एक्झाम. आता व्हॉट्सअप का काम करतो? बिकॉज ऑफ नेटवर्क, बिकॉज ऑफ इंटरनेट. जर इंटरनेट आणि नेटवर्क नाहीये, व्हॉट्सअप काय कामाचा? काय कामाचं नाही. म्हणून नेटवर्कचं ऍप्लिकेशन येते सगळे. समजतंय? सो ईमेलचा फुल फॉर्म असतो इलेक्ट्रॉनिक मेल. लक्षात राहू द्या. इलेक्ट्रॉनिक मेल, बरोबर. व्हॉइस मेल, FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आपण एखादा फाईल सेंड करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. BBS बुलेटिन बोर्ड सर्व्हिस. एक मेसेज 100 लोकांकडे स्प्रेड करू शकतो बाय BBS बुलेटिन बोर्ड सर्व्हिस. चॅट मेसेज सेंड किंवा रिसीव्ह करू शकतो. युजर ग्रुप आपण आपला ग्रुप कम्युनिटीज बनवू शकतो बाय युझिंग द नेटवर्क. सो दीज ऑल आर द ऍप्लिकेशन्स. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये याचं थेअरी दिलेलं आहे. प्लीज ते थेअरी तुम्ही वाचून काढा. आता हे एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगत नाहीये, पण तुम्ही तुमचं काम कम्प्लीट करा. पूर्ण टेक्स्टबुक वाचून काढा. हे एवढं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही टेक्स्टबुक रीड करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आय होप सो तुमचं पूर्ण चॅप्टर 1 गोमध्ये 1 शॉटमध्ये कव्हर केलंय. एवढं जरी तुम्ही पूर्ण चॅप्टर ऐकला असाल तर या चॅप्टरमधनं तुम्हाला एक्झाममध्ये कोणताही क्वेश्चन होते, माझी गॅरंटी तुम्हाला, तुम्ही ते क्वेश्चन 100% अटेंड करू शकता. ठीक आहे. चलो बाय. सो वी हॅव कम्प्लिटेड द CS1 चॅप्टर 5 नेटवर्किंग अँड इंट्रोडक्शन टू नेटवर्किंग अँड इंटरनेट. हाच चॅप्टर एकदम डिटेलमध्ये आहे CS2 4th चॅप्टरमध्ये. ठीक आहे. 12th मध्ये. ठीक आहे. चलो बाय.